नमस्कार मित्रांनो, तुमचं आवडतं ब्लॉगर सॅम मुंबरकर नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। सकाळीच मित्राची रशी ओढीची होती, वडलो त्याच्यानंतर गाडी बिरी केली लोडिंगसाठी येईल माल भेटलो माका मुंबईचं नावाशिवाचं म्हटलं लोडिंग का जाऊया। मस्तपैकी गाडी भरून झाली बघू शकता। आता म्हटलं पुढच्या प्रवासात चालू करायची, पेपर वगैरे घेतलंय, चलो सणांना पिरी पिरी करत निघालाय। तो येऊन पोचलाय मात्र मित्रांनो पणजीच्या या ब्रिजवर। पणजीचं ब्रिज बघू शकता, कसं सप्तरंगी कसं कलर देता तो बघा, मस्त। ह्या याच्याला ना स्वर्गातीलाचं फिलिंग येतं, मस्त एकदम ब्रिज एकदम झणझणीत बघू शकतास किती कलरमध्ये झळकता तो। आणि 31 असल्यामुळे गोव्यात तो मोठी तयारी दिसता, कारण 31 गोव्यात जास्त मोठं साजरं केलं जातं। मस्त प्रत्येक बीचवर त्या नटीने मारली मिठी, मला त्या नटीने मारली मिठी। तर चला जाऊ दे भरू दे मित्रांनो, पुढे येऊन पोचलाय परवरिममध्ये। परवरिमला इले तो बघितलास तर बरोबर 11:30च्या दरम्यान मी परवरीत होते, तरी पण बघू शकतास तुम्ही इकडे गाड्यांचा ट्रॅफिक, कारण इकडे ब्रिजच्या खाली काम चालू आहे रोडचा, त्याच्यामुळे म्हटलं ट्रॅफिक गावणारच, म्हणून तर मी लेट सुटलेलं आहे। येऊन पोचलाय तो मस्तपैकी करसवाडाच्या HP पेट्रोल पंपावर इलाय। गाडीची टाकी म्हटलं ती फुल करे, बघू शकतास किती डिझेल बसला तर टाकी फुल केलंय। आणि ही बघू शकतास खरी ड्रायव्हिंग लाईफ मित्रांनो हाणलेला आहे मस्तपैकी। अंडा राईस तो म्हटलं दोघांनी जरासं खाऊया, तो म्हणता तू उपाशी जाऊ नको। दोघांनी वाईच खाल्लं आणि म्हटलं बाबा पुढच्या प्रवासात मी चालू करतोय। तो पुढे इला इथं भरपूर झोप येऊ लागली डोळ्यावर, बरोबर म्हटलं 1:30 वाजत इलो, म्हटलं जाम झोप येतं, आता म्हटलं करायचं काय। तोंडार बिंडार जरा म्हटलं फडको मारून म्हटलं जराशी थोडी झोप पळता काय बघूया। पुढे म्हटलं जाऊन टोल नाक्यावर झोपूचाच आणि म्हटलं चला आता म्हटलं जाऊया, जेवढे जमता तेवढे। आपल्याला माहीत होतं की आपण टोल नाको गाठणारच, काही करून आपण म्हटलं त्या टोल नाक्यावर पोचणार आणि मस्तपैकी तिकडे जायचं। आणि येऊन पोचलंय टोल नाक्यावर, जरा भरपूर थंडी लागत होती म्हणून जरा म्हटलं शेकोटी घेऊया। पाणी बॉटल, गाडीत पाणी नव्हतं म्हणून पाणी बॉटल एक घेतलंय, शेकोटी घेतलंय मस्तपैकी। म्हटलं जरा खालनं वरनं जरा गरम झालं काय म्हटलं टेन्शन नाही, रात्री थंडीत झोपूक मोकळे झालं। गाडीत इलंय, लगेच नियोजन लावलंय आणि मस्तपैकी म्हटलं बाय बाय करूया सगळ्या मित्रांका आणि म्हटलं कामरूक घेऊया आणि गप झोपून देऊया। तुझा माझा यमाचा खाजा, उद्या सकाळी उठल्यावर काय ता बघूया। तर मित्रांनो कसं ब्लॉग वाटलं तर नक्की